हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर हा बघा मासा. तर हा 1-1.5 किलोचा मासा आहे. तर याचं नाव काय ते पण तुम्हाला सांगते. पण जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर हा जो मासा आहे ना, त्याचं नाव आहे पालू मासा. तर हा जसा तुम्ही आधी पण ऐकलं असेल, सो गोड्या पाण्यात पण पालू मासा आम्ही आढळतो. तसाच जो काही आपला खाऱ्या पाण्यामध्ये पण हा मासा आढळतो. तर हा गरवलेला मासा आहे आणि चवीला पण एक छान लागतो आणि जवळजवळ 1.5 किलोचा मासा आहे. तुम्हाला तर ह्याच्यामध्ये तसा कमी म्हणजे साईजला तसा कमी बघायला मिळेल, पण खूप हेवी पण आहे आणि दिसायला पण मोठा मासा आहे. तर आमच्या इथल्या दादाने एकाने आणला होता हा मासा गरवून. तर आता आमच्याकडे गुहागर, अंजनवेल यांसारखे जे काही समुद्र आहेत साईडला, जे काही किनारपट्ट्या तिकडे किंवा खडकांमध्ये जाऊन हे असे मोठे मोठे मासे गरवले जातात आणि गरीला खूप चांगले मासे लागतात. मोठे मोठे पण मासे लागतात. जसं की आता सांगायला गेलं तर हा एक मासा आहे, म्हणजेच पालू मासा आहे. त्याच्यानंतर जिताळ आहे किंवा बरेच असे माशांचे प्रकार आहेत. त्यातले हे मोठे मोठे मासे असे गरीला लागतात. खूप ताकदीने, म्हणजे ताकद पण त्यांना खूप असते. तर हे मासा त्याच्याने पकडलेला आहे. तर इथे त्याचं खवले काढायचं काम चालू आहे. तर इथे खवले काढायचं बघा कसं काम चालू आहे. तर हे असं घरी आणतात मासे आणि असे त्याची मग पूर्ण कापून वगैरे त्याचे तुकडे वगैरे केले जातात आणि चवीला खूप चांगला आहे हा मासा आणि मासाळू पण आहे. आता कधी-कधी काय होतं, की मासे तेवढे मासाळू दिसत नाहीत, पण हा मासा चांगला मासाळू पण दिसतो आणि चवीला पण खूप छान लागतो. तर असा हा गरवलेला मासा आहे, पालू मासा. तर ह्या म्हणजे दादाने आणला होता आमच्या इथल्या. तर आता त्याचं खवलं वगैरे काढायचं काम चालू आहे आणि मेन म्हणजे हे जे काटे बघायला मिळतात ना तुम्हाला साईडला, ते खूप टोकदार असतात आणि तेच कापायला खूप म्हणजे मेहनत लागते, ताकद खूप लागते आणि हा माशाचा जो काही मधला काटा असतो, म्हणजे जो काही मणका असतो, थोडक्यात सांगायला झालं तर तो मणका खूप कडक असतो. त्याच्यामुळे पटकन कट नाही होत. त्याला खूप हे करावं लागतं, म्हणजे थोडक्यात काय, तर त्याला खूप ताकद लावून कट करावं लागतं. तर अशा पद्धतीने हा पालू मासा आहे. तर जसं बघायला गेलं तर कोळ्यांचं कसं असतं, त्यांना प्रॉपर त्यांचं तसं बघायला गेलं तर त्यांचा व्यवसाय असतो. त्याच्यामुळे त्यांना मासे कट करण्याचा चांगला एक्सपिरियन्स असतो. पण हे आपल्याकडे कसं आपण हे आता तुम्हाला ते व्हिडिओमध्ये बघायला मिळेल बघा. तर आमची वहिनी आणि दादा दोघं पण इथे कापतात मासे. तो मासा कापला जातोय. तर जसं जमतंय तसं ते कापतायत. म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवूया, की जसा गोड्या पाण्याचा पालू मासा असतो, तसाच खाऱ्या पाण्यामध्ये पण पालू मासा असतो. तर गोड्या पाण्यातली पण चव एक वेगळी असते आणि खाऱ्या पाण्यातल्या माशांची चव एक वेगळी असते. पण दिसायला थोडे सेम असतात. साईजने पण थोडेफार असतात, कारण की पालू मासे मोठे मोठे सुद्धा पण असतात. तर मग आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत पावसाळ्यातले वगैरे, त्याच्यामध्ये बघा तुम्ही, गोड्या पाण्याचे वगैरे मी टाकलेत तेव्हा पालू मासे वगैरे. आणि चिपळूण साईडला वगैरे ते पालू मासे जास्त आढळतात, कारण की वाशिष्ठी नदी वगैरे आहे, त्या नदीतून वगैरे परांना वगैरे ते मासे असतात आणि लोकं गरवून विकायला सुद्धा तिथे बसतात. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. तर बघा कापायला किती कष्ट लागतात. मेन म्हणजे खूप, म्हणजे त्याचा जो काटा आहे ना, तो खूप कडक आहे, पटकन तुटत नाही. जसे बाकी माशांचे जसे काटे असतात ना, पटकन तुटतात, तसे तुटत नाही. हे खूप हार्ड असतात काटे, त्याच्यामुळे ह्याला ना तोडायला खूप ताकद लागते. तर इथे आता त्याचं डोकं वगैरे केलं जातं आहे आणि नंतर मग आतली जी काही घाण वगैरे असेल ती काढून नंतर मग कट करणार. सो मी म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया, कारण की सगळ्यांनाच माहिती नसतं. कारण की जसे गोड्या पाण्यात मासे असतात तसेच आपल्या खाऱ्या पाण्यामध्ये पण असतात. फक्त नावं वेगवेगळी असतात, कधी-कधी चव पण सेम असते. तर अशा पद्धतीने हा पालू मासा आहे. तरी ते डोकं कट केलेलं आहे आणि आता जे त्याचे खालचे जे पर आहेत ते आता कट करत आहेत बघा. 2 माणसं लागतात एका कापायला. पण ते जर कोळ्यांच्या ज्या काही आपल्या म्हावरेवाले वगैरे असतात, त्या पटकन कट करून देतात. त्यांचे सुरे पण वेगळे असतात. तर हे आपल्या इथले काही एवढं हे नाहीत, एवढे एक्सपर्ट नाहीत, पण ठीक आहे घरच्या घरी. तर हे बघा किती तुम्हाला कापतानाच बघायला मिळेल बघा मांस किती आहे त्या माशाला. हे बघा त्याच्यावरचे जे काही खवलं आहेत ते काढून झाले आहेत. त्याच्यानंतर साईडचे जे काही पर आहेत ते पण कट करून झाले आहेत. फक्त आता आतलं जे काही हे आहे ते काढून टाकणार. आता ह्याचे ना तसं बघायला गेलं तरी ना आपण जे काही मसाल्यामध्ये मस्तपैकी मॅग्नेट करून जसे आपण फ्राय करतो ना, तशी मच्छी फ्राय करू शकता किंवा डोक्याचं वगैरे किंवा पाठचं शेपटाचं कालवण केलं जातं बुक्यामध्ये वगैरे, तसं तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने हे माशांचं केलं जातं. हे बघा 1.5 किलोचा मासा आहे आणि बाजारामध्ये त्याचा भाव दादा सांगत होता, की एक ₹400 किलो पर केजी हा त्याचा भाव आहे. तर असे ह्याच्यापेक्षा पण मोठे मोठे मासे असतात समुद्रामध्ये आणि ते असेच गरवून पकडले जातात. तर हा पण गरवलेला मासा आहे. बघा कट पण होत नाही एवढा हे आहे बघा. खूप हेवी, म्हणजे त्याचा काटा एवढा हेवी आहे ना, खूप हेवी. तर चला, बाय बाय.